पुण्यात शिवसेना पक्ष काँग्रेसला विकला। ठाकरेंच्या शाखा प्रमुखानं थेट उद्धव ठाकरेंना हे पत्र पाठवलंय। पुण्यात शिवसेनेनं काँग्रेससोबत युती केली, मात्र समाधानकारक जागा मिळाल्या नाही। त्यामुळे शाखा प्रमुख शशिकांत साटोटे यांनी पत्र लिहत उद्धव ठाकरेंना पोस्टाने हे पत्र पाठवलेलं आहे आणि खंत व्यक्त केली आहे। तर या ठिकाणी पुण्यात शिवसेना पक्ष काँग्रेसला विकला असं पत्र ठाकरेंच्या शाखा प्रमुखानं थेट उद्धव ठाकरेंना पाठवलेलं आहे। पुण्यात शिवसेनेनं काँग्रेससोबत युती केली, मात्र समाधानकारक जागा मिळालेल्या नाहीयेत। त्यामुळे शाखा प्रमुख शशिकांत साटोटे यांनी हे पत्र लिहिलंय। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, खरं तर पुण्यात शिवसेना पक्ष काँग्रेसला विकला गेला असं थेट पत्र आता उद्धव ठाकरेंना ठाकरेंच्याच शाखा प्रमुखानं पाठवलेलं आहे। शिवसेनेतली खदखद आपल्याला पाहायला मिळते। कालही एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचा पोस्टर होता तो फाडलेला होता आणि त्यानंतर वडगाव शहरीमधले जे शाखा प्रमुख आहेत शशिकांत साटोटे यांनी एकंदरीत काँग्रेस सोबत जी काही शिवसेना पक्षाने युती केलेली आहे, ज्याच्यामुळे शिवसेना पक्ष हा संपत चाललेला आहे आणि पूर्णपणे शिवसेना पक्ष हा काँग्रेसला विकलेला आहे अशा पद्धतीची खंत व्यक्त करत थेट उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेलं आहे। पोस्टाने त्यांनी हे पत्र आहे ते उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं आहे आणि कुठेतरी आता शिवसैनिकांमधली जी खदखद आहे ती या निमित्तानं आपल्याला बाहेर येताना पाहायला मिळते। पत्रातून त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष केलेलं आहे आणि पुण्यामध्ये कशा पद्धतीने पदाधिकारी हे पक्ष विकतायत हे उद्धव ठाकरे यांना दाखवण्यासाठी त्यांनी पोस्टाने त्यांना आता हे पत्र आहे ते पाठवलेलं आहे। वडगाव शहरीतले शाखा प्रमुख म्हणून शशिकांत साटोटे आहेत, कडवट शिवसैनिक आहेत खरं तर ते, आणि त्यामुळे त्यांनी आता उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलेलं आहे आणि अशा वेगवेगळ्या घटना सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये घडताना पाहायला मिळतात। कारण की नाराजी मोठ्या प्रमाणामध्ये आहे। काँग्रेससोबत युती जरी केलेली असली तरी समाधानकारक जागा या शिवसेनेला मिळालेल्या नाहीयेत। जे कडवट शिवसैनिक आहेत त्यांना सुद्धा संधी मिळालेली नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीची खदखद आता बाहेर येताना दिसून येत आहे। जी, निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।